हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे गुढीपाडवा. तर मग मी ठरवलं आहे की आज मी पूर्ण दिवस माझा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि आज गुढीपाडव्यासोबत आहे माझी मॅरेज ॲनिव्हर्सरी. सो या मी आज जे जे करेन ते मी सर्व तुमच्याशी शेअर करेन. तर मग मी रेडी झालेली आहे. आणि ही बघा, ही साडी माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलेली आहे पाडव्यासाठी. सो ब्लाऊज थोडा मिसमॅच आहे, मला ब्लाऊज शिवायला टाईम नाही भेटला. सो ठीक आहे तरीसुद्धा. पण कशी दिसते मी. आणि आता मी रांगोळी काढणार आहे, पूजेची तयारी करणार आहे आणि जेवणाची सुद्धा तयारी करणार आहे. सो या सर्व गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेन. शिटी वाजली कुकरची. सो चला. तर माझी रांगोळी काढून झाली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते मी पूजेसाठी काय काय तयारी केली ते. सो हे बघा, इथे आहे गोड, त्याला काय बोलतात ते मी विसरली आहे. देवीसाठी गजरा. आणि माझा नवरा मला इथे चिडवतोय, जा ना आंघोळ करून ये ना. सो इथे घेतले नारळ, पान, सुपारी, परत पाटावर अंतरायला रुमाल, देवीची साडी आणि इथे मी फुलं घेतलेत थोडीशी. आणि हा आहे गाडीसाठी हार. तुम्ही बघितलंच असेल, रात्री मम्मा आणि मी हार बनवत होते. सो मी फक्त बसले होते, मम्मा हार बनवत होती. सो हा मम्माने हार बनवला आहे गाडीसाठी. हा आहे दरवाजासाठी तोरण आणि हा आहे मंदिरासाठी हार आणि हा आहे गुढीसाठी. आणि मेन ही आहे आमच्या गुढीची साडी. सुंदर आहे ना. सह्या. सो ओमांश सुद्धा उठला होता आणि तो गेला त्याच्या आईकडे. तो आता आंघोळ करेल, खाऊन पिऊन मग घरी येईल. आणि हे बघा, समोरच मम्मीची गुढी उभारून झालेली आहे. सो चला आपण पण तयारी करूया. हा आला लाडू आणि त्याची आई. लाडू दाखव, काय घातलं तू. काय पप्पा काय करतोय. आणि ही आले मम्मा. मम्मा हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. आणि रशी दे. ओमकार, ॲनिव्हर्सरी गिफ्ट काय पाहिजे. काय नको, भरपूर आहे. सांग की. काही नको. ओके. रोजेस. थँक Yeah. यू सो मच. हाय कर. तर हा स्टँड आहे माझा ॲनिव्हर्सरी गिफ्ट. ब्लॉग बनवावे, व्हिडिओ बनवावे, त्यासाठी हा स्टँड माझ्या मिस्टरांनी गिफ्ट केला. सो बबड्या, बबड्या
थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. आईस्क्रीम खातो आईस्क्रीम. तर तुम्ही आता माझा अॅनिव्हर्सरी गिफ्ट तर बघितलाच आहे आणि मी आता चेंज केला आहे मस्त असं. आणि आता जेवायला मम्मी पप्पा वगैरे येणार आहेत. मी त्यांना जेवायला बोलवलं आहे. त्याच्या आधी माझ्या मिस्टरांना खूप भूक लागली होती. सो मी त्यांना म्हटलं तुम्ही जेवून घ्या. सो मी काय काय बनवलं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे. सो या अशी आमची झाली गुढीपाडवा सेलिब्रेशन. त्यानंतर संध्याकाळी माझा भाऊ केक घेऊन आला होता. मग आम्ही सर्वांनी मिळून केक कटिंग केली. आणि त्यानंतर माझ्या भावानी, मम्मीनी, पप्पानी मला आणि ओमांशला आणि ओमकारला ॲनिव्हर्सरीचा आणि गुढीपाडव्याचा गिफ्ट दिला. त्यासाठी थँक्यू. माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.